बरेचदा मुलांना काहीतरी हेल्दी द्यायचं असतं, पण आपल्याला सुचत नाही काय बनवायचं. तर आज मी तुमच्यासाठी आणला आहे हा खूपच हेल्दी असा नाश्ता, कमी तेलात झालेला आणि एकदम मुलांना हेल्दी आणि आवडेल इतका छान असा नाश्ता मस्त बनवून घेतलेला आहे. तर तुमच्यासोबत आज हे बिना तेलाचं पेक्षा खूप कमी तेलाचं असं वापरून केलेला आहे मी हा नाश्ता. चला तर इथे लगेच सुरुवात करते आहे. इथे मूग डाळ मी 2 तास आधीच भिजत घातलेली आहे आणि अशी निथळून ठेवलेली आहे, जेणेकरून ती कोरडी झाली पाहिजे. अजिबात त्याच्यात पाणी राहणार नाही या हिशोबाने तिला निथळून ठेवायची आहे. बघा, बोटानी अगदी नखानी छान दबल्या जाते आहे, इतकी व्यवस्थित ती भिजलेली आहे. ती बाजूला ठेवून इथे लगेच मी कढईमध्ये 2 वाटी इथे मी सॉरी 1.5 वाटी मी इथे पाणी तापवायला घेते आहे कढईमध्ये आणि 1 वाटी रवा वापरणार आहे. चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे. 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. बस इतकंच तेल इथे वापरलेलं आहे, बाकी कुठेही जास्तीचं तेल वापरलेलं नाही आहे. आणि आता उकळी आल्यानंतर इथे लगेच रवा व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता इथे व्यवस्थित गोळा होईपर्यंत छान त्याला परतवून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतवायचा आहे. गॅस इथे लोवरच ठेवलेला आहे, खूप हाय फ्लेमवरती करू नका. गुठळ्या न होऊ देता छान त्याचा गोळा बनवून घ्या. असा छान गोळा होतपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊ इथे आणि त्याला थंड व्हायला ठेवून देऊया. बघा, व्यवस्थित गोळा तयार होतो आहे. तितका गोळा होतपर्यंत त्याला परतवून घ्यायचा आहे आणि मग गॅस बंद करून साईडला ठेवून द्यायचा आहे थंड होण्याकरता. बघा, पाणी पूर्ण सोक करून घेतं रवा, खूप छान फुलून जातो आणि हेल्दी पण आहे. मैदा न वापरता रवा वापरलेला पदार्थ कधीही मुलांना देण्यासाठी खूपच हेल्दी आहे. बघा, इथे झाकून आता थोडं थंड होण्यासाठी आणि रवा फुलण्यासाठी वेळ देऊया. इथे आता नितळून ठेवलेली डाळ बारीक करून घ्यायची आहे. पाणी न घालता इथे पल्स मोडवर कमी जास्त करत करत डाळ व्यवस्थित करून घ्यायची आहे. अजिबात पाणी घालायचं नाहीये, आपल्याला इथे डाळ ओली व्हायला नको आहे. बघा, कोरडंच आहे व्यवस्थित. इथे पूर्ण बारीक झाली आहे. एखाद दुसरा दाणा जर डाळीचा राहिला तरी चालणार आहे. इथे आता तिखट वापरलेला आहे, हळद, पांढरे तीळ वापरलेले आहे, जिरं पूड घातलेला आहे, आमचूर पावडर घातलेला आहे, चाट मसाला घातलेला आहे. थोडं चटपटीत फ्लेवर येईल या हिशोबाने इथे चाट मसाला घातलेला आहे, मंगरेला घातलेला आहे आणि चवीपुरती मीठ घातलेला आहे. इथे जर तुम्हाला तिखट स्किप करायचं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे घालून घेऊ शकता. व्यवस्थित सगळं मिक्स करायला करून घ्यायचं आहे आणि भरपूर प्रमाणात इथे सांबार टाकून घ्यायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सांबार भरपूर प्रमाणात घाला, खूप छान चव येते त्याच्याने. बघा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. यात पण तेल घालायची गरज नाही आहे. ते पण छान व्यवस्थित साईडला ठेवून बघा, आता इथे रवा आपला थंड झालेला आहे, हात लावण्या इतका थंड झालेला आहे. आता याला व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे आणि एक छान असा पोळीला आपण जसा गोळा तयार करतो त्या हिशोबाने छान करून घ्यायचा आहे. बघा, आता इथे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहे. बघा, व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आणि ते एका प्लेटच्या मागच्या साईडला थोडंसं किंचित तेल लावून घ्यायचं आणि असं लाटून घ्या. इथे शेप वगैरे पाहायची गरज नाही आहे, अगदी लाटून घ्या रफली. आणि बघा, पातळ असं झालेलं आहे, खूप जाड ठेवलेलं नाही आहे आणि सगळे एकसारखे व्हावे म्हणून मी इथे ग्लासने कट करून घेते आहे. बघा, आणि हे इथे सारण जे आपण बनवून ठेवलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे आणि पाती बंद करून घ्यायची आहे. बघा, खूप चिपकवायची गरज नाही आहे, पण थोडंसं उकड असं बघा या प्रकारे आपण बनवून घ्यायचे आहे. असे मी सगळेच बनवून घेते आहे. बघा, पुन्हा एक दाखवते आहे.
इथे शेपचा वगैरे काहीही विचार न करता तुम्ही लाटा आणि त्याला गोल आकार देऊन घ्या. बघा, खूप जाड ठेवायचं नाही आहे. स्टीम देणार आहे आपण याला. तर स्टीममध्ये भिजलेली डाळ आहे, ती व्यवस्थित होणार आहे आणि ह्या पात्या पण त्यातच होऊन जाणार आहे. आधीच रवा आपला शिजलेलाच आहे, त्याला फक्त स्टीम द्यायचा आहे आणि डाळीचा कच्चापणा निघून जायला म्हणून आपण त्याला व्यवस्थित स्टीम देणार आहे. बघा, असे सगळे मी बनवून घेतलेले आहे. एक घाना बनवून घेतलेला आहे. आता इकडे बघा, सगळे छान असे मस्त दिसणारा हा नाश्ता आहे आणि खूप छान लागणार आहे. इथे बघा, तुमचा जो स्टीमर असेल तर स्टीमर घ्या. माझ्याजवळ स्टीमर नव्हतं म्हणून मी अशी जाळी घेतली आहे. कढई ठेवलेली आहे, कढईत पाणी आणि वर अशी जाळी ठेवलेली आहे. झाकून थोडं उकळी येऊ द्यायची आहे. स्टीम रेडी झालेली आहे. आता एक एक इथे आपल्याला नाश्ता ठेवून घ्यायचा आहे. बघा, आणि छान याला वाफवून घ्यायचं आहे. एक 10-12 मिनटं आपल्याला इथे वाफवून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही परतवून घेऊ शकता किंवा न परतता जरी तुम्ही केले ना तरीही ते व्यवस्थित झालेले होते. बघा, आता थंड झाल्याशिवाय जाळीवरनं काढू नका, नाहीतर ते चिपकतात जाळीला. त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतर मी इथे सगळे काढून घेतलेले आहे. बघा, रंग पण चेंज झालेला आहे, छान सगळ्यांना स्टीम झालेला आहे. आता बघा, तुम्हाला या प्रकारचं पण खाऊन द्यायचं असेल पोरांना तर तुम्ही तसं पण देऊ शकता. पण इथे अजून चटपटीत करायसाठी मी इथे अगदीच थोड्याशा तेलमध्ये एक त्याला सॉटे करून घेतलेला आहे. मंगरेला घातलेला आहे आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे. अगदीच कमी तेल वापरलेलं आहे. तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही तसं सुद्धा खाऊ शकता. हिरव्या चटणीसोबत, लाल चटणीसोबत, सॉससोबत, तुम्हाला जसं आवडेल आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याचं सोबत तुम्ही खाऊन घेऊ शकता. मला इथे थोडं चिली फ्लेक्स कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडं घालून घेतलेलं आहे. बघा, छान सॉटे करून घ्यायचं आहे. थोडं अजून चटपटीत होतं आणि मुलांना आवडतं सुद्धा. छान थोडंसं एकदा परतवून घेतलेलं आहे. बस झालं. आता इथे अगदीच नाश्ता रेडी आहे. बघा, अगदी सुंदर दिसत आहे. वरून इथून कोथिंबीर घालायचं असेल तर कोथिंबीर पण घालून घेऊ शकता, पण मी अगदी साधं ठेवलेलं आहे. बघा, व्यवस्थित डाळ सुद्धा स्टीम झालेली आहे आणि वरचे कवर सुद्धा छान स्टीम झालेला आहे. बघा, मुलीला मी हे सॉस सोबत दिलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.